नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पाहत आहोत बुद्धिमत्ता मधील निराळी आकृती ओळखणे, वेगळी आकृती ओळखणे, प्रश्न क्रमांक 51 ते 60. आजच्या या चॅप्टरचे शेवटचे 10 प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 51. 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारही ऑप्शन मध्ये जर पाहायला गेलं तर ए, सी आणि डी हे सारख्याच आकृत्या आहेत. निराळी आकृती बी येते का, तर बी मध्येच फक्त त्रिकोण आहे. हा बाकी कुठेही कोणत्याही आकृतीमध्ये त्रिकोण नाही. निराळी आकृती कोणती, तर डिफरंट आकृती आहे बी. प्रश्न क्रमांक 52. सर्व आकृत्यांमध्ये सर्व चौरसांच्या मध्ये जर पाहिलं तर कर्णरेषा, प्रत्येक चौरसाची कर्णरेषा जी आहे त्यावरून अशा समांतर रेषा मारलेल्या आहेत. मात्र आकृती ए मध्ये कर्णरेषेवर समांतर रेषा नाहीत. म्हणजे पर्याय क्रमांक ए निराळी आकृती आहे, वेगळी आकृती आहे. फाइंड द ऑड मॅन आउट. निराळी आकृती ओळखायची आहे. बी, सी आणि डी हे तीनही आर्ट्स आहेत. आर्ट्स कला आहेत या, मात्र पहिल्या आकृतीमध्ये कला नाही. पुढे प्रश्न क्रमांक 54. ओके. ए, बी आणि डी मध्ये जर पाहिलं तर ह्या रेषे ह्या डंबेल सारख्या, डंबेलच्या मध्ये अशा रेषा आहेत आणि राईट साइडला डार्क, लेफ्ट साइडला डार्क. खाली राईट एका बाजूला आहे, एका बाजूला डार्क, एका बाजूला डार्क, एका बाजूला डार्क, दुसऱ्या बाजूला डार्क. राईट लेफ्ट असं काहीतरी. तर सी पर्यायामध्ये तसं काही नाही. म्हणजे ही वेगळी आकृती आहे. एकाच बाजूला असे डार्क केलेले आहेत आणि मध्ये अशी आडवी रेषा पण नाही. म्हणजे पर्याय क्रमांक सी वेगळी आकृती आहे. प्रश्न क्रमांक 55. 55वा प्रश्न आहे. इथे जवळ आलेले बी, सी, डी जवळ आलेल्या कोणांमध्ये हा डॉट आणि हा कोण काढलेला, हा डॉट कोण काढलेला, हा डॉट कोण काढलेला. मात्र पर्याय क्रमांक ए मध्ये दूर गेलेल्या ठिकाणी डॉट आणि कोण. तर पर्याय क्रमांक ए ही निराळी आकृती आहे. चला प्रश्न क्रमांक 56. ओके. ए, बी आणि डी या सारख्या आकृत्या आहेत. कशा? सी मात्र पर्याय क्रमांक सी ही वेगळी आकृती आहे. कसं पाहू? या आकृतीला 90 आणि 90 180 अंशात जर फिरवलं तर अशीच आकृती मिळते. दुसरी ह्या आकृती सारखीच ही आकृती मिळते. या यम ला सुद्धा 180 अंशात फिरवलं तर असा डब्ल्यू तयार होतो. या पी ला सुद्धा 180 अंशात फिरवलं तर हे असं तयार होतं. मात्र पर्याय क्रमांक जे म्हणजे सी मधील आकृत्या या 180 अंशात फिरवल्यावर तयार येत नाहीत. म्हणजे पर्याय क्रमांक सी ही वेगळी आकृती. चला प्रश्न क्रमांक 57. जेवढ्या बाजूंच्या आकृतीमध्ये चौरस त्यापेक्षा 3 चौरस बाहेर आहेत एकमेकांनी. म्हणजे 3 चौरस. पंचकोन बाहेर 1 2 3 4. म्हणजे आतील बाजू पंचकोन, बाहेर 4 चौरस. आतील बाजू चौकोन, बाहेर बाजू 3 चौकोन.
सी मध्ये वेगळा पर्याय आहे आणि डी मध्ये पहा, आतील बाजूस त्रिकोण, बाहेरील बाजूस 2 चौकोन, हा एक आणि हा म्हणजे एक ने कमी. तसं पर्याय क्रमांक सी मध्ये मात्र त्रिकोणच आहे, म्हणजे 3 बाजूंची आकृती आहे आणि बाहेर पाहिलं तर 3 चौरस आहेत. तसं ही वेगळी आकृती दिसायला दिसते. चला प्रश्न क्रमांक 58. प्रश्न क्रमांक 58 मध्ये ओके, बी, सी आणि डी या तीनही आकृत्या सारख्या आहेत. कशा? तर हा ॲरो जो आहे आतून बाहेर आहे, शेवटपर्यंत आतून. आणि पर्याय क्रमांक ए मध्ये मात्र हा दुसऱ्या चौरसापासून जरासा पुढून आहे, म्हणजे पर्याय क्रमांक ए ही निराळी आकृती आहे. क्वेश्चन नंबर 59 मध्ये पहा, क्लोज केलेला जो चौकोन आहे त्यामध्ये ए मध्ये पर्याय क्रमांक ए, पर्याय क्रमांक बी आणि पर्याय क्रमांक डी मध्ये चौकोनामध्ये एक छोटस वर्तुळ आहे. मात्र पर्याय क्रमांक सी मध्ये इथं नाहीये, म्हणजे पर्याय क्रमांक सी ही वेगळी आकृती आहे. शेवटचा प्रश्न, आणि ह्या आपल्या आजच्या पहिल्या चॅप्टरचा पण शेवटचा प्रश्न आहे. नीटस बघून घ्या. येतंय व्हेरी गुड. दीज आर द water reflection. Here is also water reflection. Here is also water reflection, but number D, here is not a water reflection. म्हणजे वरची आकृती आणि खालची आकृती ही पाण्यातील प्रतिमा नाही. डी मध्ये निराळी आकृती कोणती? तर पर्याय क्रमांक डी. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, इथेच आपण पहिला चॅप्टर बुद्धिमत्ता चाचणी नवोदय परीक्षा यातला पहिला चॅप्टर निराळी आकृती ओळखणे, वेगळी आकृती ओळखणे हा पूर्ण केलेला आहे. भेटूया पुढील चॅप्टर मध्ये, पण त्याआधी सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सी यू लेटर.